कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझा किती विश्वास आहे रे मास्टरिंग माइंडवर? स्वतःपेक्षा जास्त। होय ना? मग तरी तुला वाटतंय की नोटीस मास्टरिंग माइंडच पाठवली असं? आधी वाटलं नव्हतं, नंतर त्यांची सही बघितली, सही आहे की त्यांची त्याच्यावर, ती सही बघितल्यावर मग काय स्वतःच्या मनाला सांगितलं आम्ही, म्हणलं जाऊ दे आता, त्यासनी आम्ही नको आहे तर कशाला, आपण मी राहायला नको म्हणलं त्यांच्या आयुष्यात। अरे आडान डेंग तोंडा या, तुला सही तेवढी आठवते आणि त्यांच्याबरोबर घालवलेले सुखाचे आनंदाचे क्षण आठवत नाही रे? हा, आत्ता भेटला रंगपंचमीला तेव्हा त्यांच्याकडे बघून तुला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात तुझ्याशी प्रेम आहे, बोरट्या राग नाही? त्या दिवशी तुला वाटलं होतं ना व सगळं आयुष्य असं रंगबिरंगी होऊन जायला पाहिजे, वाटलं होतं का नाही? खरं सांगाय खोटं सांगाय नाही? हा, मग आता अचानक एवढा कोरडा का झालायस? बघ बाळा, ठरव, विचार कर, नात्याची गोडी बांधायची का तोडून टाकायची? हा, आम्हाला येड्याचा बाजार, याला म्हणायचं येड लागणे, जावा येड्याच्या इस्पितळात आता। मास्तरी मग काय होऊन बसले बघा जरा तुमच्या विद्यार्थ्याचं, गिरगिरलंय नुसतं, आणि आपल्या नात्याचं काय झालंय? आपण दोघं कसं लवचिंगमणी होतो आहे का? लोह चुंबकावानी असणार, वेगवेगळं असून बी एकमेकांकडेच आपण ओढलं जायचो, आणि आता काय झाले? दोघं एकमेकांपासून लांब चालू, हे काय बरोबर नाही। ऐका माझं, आपण एकदा भेटूया, बसूया, बोलूया, आणि मग काय ते निर्णय घेऊया। सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही, त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे। डिवोर्सची नोटीस आहे? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका। हो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय। कुणी सांगितली? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला। सुचिता मॅडम, भारी आहे तुमची ठुशी, मस्त नाजूक डिझाईन केले तुम्ही। नवऱ्याने केली आहे माझ्या। हा, नवऱ्याकडून गिफ्ट आहे की काय? हो, मग गुढीपाडव्याचं सोनं गिफ्ट दिलंय त्यांनी मला। वा, भारी आहे। अक्षरा, बघितलंस का मॅडमची नवीन ठुशी? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना। अक्षरा, काय? अगं कुठे हरवलेस? नाही नाही, काही नाही। बघितलंस का मॅडमचा नवा दागिना? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना। अरे वा, छान आहे। थँक्यू। हॅलो, हो हो, हां बोला ना। हो, फ्री झाले की मी तुम्हाला सांगते। हो, भेटू मग आपण। हो, ठीक आहे। काय मग मोहिते मॅडम, तुमचे सर काय म्हणतायत? आज त्यांनी सुट्टी घेतली आणि आम्ही आज दोघांनी ठरवले रंकाळ्याला जायचं। तुला सांगू, जेव्हा माझं पहिल्यांदा लग्न ठरलं ना, तेव्हा मी त्यांना रंकाळ्याला भेटले होते। तेव्हा आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप खाल्लं पण, आणि खूप फिरलो। तेव्हापासून मला रंकाळा फारच आवडायला लागलाय। तुला सांगू, जेव्हा आम्हाला आमचा वेळ हवा असेल ना, तेव्हा आम्ही शांतपणे गप्पा मारायला रंकाळ्यावर जातो। खूप छान वाटतं। तुमचं पण गुढीपाडवा स्पेशल आहे की आज? हो ना। हा, पुरणपोळी। आज पाडवा आहे ना? अरे नाद खोळा, गमगमाट आला पाक रूम पर्यंत आपल्या, त्या वासावर आलं भुंग्यावानी। आज जरा वेगळा विषय आहे का? जरा वेगळं म्हणजे? पोळ्या हो, जरा वेगळ्या दिसतात। म्हणजे चांगल्या वेगळ्या की वाईट वेगळ्या? चांगलंच वेगळं, वाईट काय करताय काय तुम्ही? अहो ह्या पोळ्या जरा, या गुळाच्या आहेत आणि या साखरेच्या पुरणपोळ्या आहेत। हा हा, आई साहेबांनी साखरेच्या आवडतात ना? हा, बरोबर। मला आजींनी सांगितलं होतं की आपल्याकडे दोन्ही पुरणपोळ्या करतात म्हणून।
अहो, मग कशाला वेगवेगळ्या करत बसला? साखरेचीच करायच्या सगळ्यांसाठी, आईसाहेबांनी आवडतात तशा. तसं नाही हो, तुम्हाला आणि बाबांना आवडतात ना गुळाच्या, म्हणून केल्यात. आ, बाहेर बसा म्हटलं ना. अहो, तुम्हाला एक घास भरवतोय. मला नकोय, बाहेर जाऊन बसा, मी आणते. मग चला एकत्र खाऊया, चला. अहो असं काय, तुम्ही जा ना, मी गरमागरम आणते. काय करताय, काय करताय? अहो, दमला केवढं, घाम केवढा आला बघा. 2-2 वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करत बसलाय आणि तुमच्या आधी आम्ही खायचोय. तसलं काय नाही. चला 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 की जाऊया दोघं. बरं चला, बाहेर जाऊन बसा, मी आणते तुम्हाला. हो, मी काय मदत करू काय? थांब. बाहेर. अहो, दिसलं ना, बघा बघू. ते काय म्हणतात तो? अरे संसार संसार, पुढे काय? जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाग. पुरणपोळी. हुशार विद्यार्थी. बस चला की मास्तरीन बाई, तोंडाला पाणी सुटले. चला की. अहो तुम्ही बसा, मी आले. परदिशी येता ना? तुम्ही जा, मी गरमागरम घेऊन येते. हा हा, स्पीड लावू नका आम्हाला. मास्तरीन बाई, पुरणपोळी दो, पुरणपोळी दो, पुरणपोळी दो, मास्तरीन बाई. मास्तरीन बाई, पुरणपोळी द्या, पुरणपोळी द्या, पुरणपोळी द्या. मास्तरीन आले 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 आले. गाणी काय गाताय? गाणे, अहो घोषणाच येतो, गाणे येतोय. हे घ्या, छान छान गरमागरम पुरणपोळी आणली आहे. हे घ्या, खा. साखरेची नाही, साखरेची खात नाही, आपल्याला गुळाचीच पाहिजे. तुम्ही खावा. हा. नाही, आधी पहिला तुम्ही. घास तुम्ही. नाही नाही, तुम्ही खाल्ल्याशिवाय. असं काय करताय? अहो ऐका की माझं. अहो, घ्या की तुम्ही, ऐका नाही की नाही, माझं. आधी तुम्ही अहो खायचं. मंडळी ऐका की. आधी तुम्ही खायचं. अहो, धनी ऐका. ऐका की धनी. अहो मंडळी ऐका की. नाही, तुम्ही बरं, खा. तुम्ही आधी बसून घ्यायचं. नाही नाही, इथे नको, इथे नको. भुवनेश्वरी मॅडमची खुर्ची आहे हो. असं आहे होय. अहो कसं आहे, ही खुर्ची आई साहेबांची आहे. आणि तुम्ही पण आमच्या होणाऱ्या बाळाच्या आई साहेब असणार. खुर्ची आई साहेबांची झाली ना, मग तुम्ही बसा. हो ना. बसा, अहो बसा. एवढं काय लाजायला तवा? अगं आई गं, तुम्ही अशा लाजला का नाही, स्वर्ग असं पृथ्वीवर आल्याने वाटतं बरं. ए गड गड गार गार फुला त्याला. तू एवढं गोड गोड लाजायला लागलाय तर कोण नाही तर आमचं तोंड बी गोड करून टाकता काय मंडळी? होय. हा, जरा तेवढं काम मार्गी लावा की. ही साखरेची पोळी पण भारी लागते हो. माझं मन राखायला बोलू नका, खरंच सांगा. काय तर असं पवित्र खाल्ल्याने वाटायला. हसताय काय? अहो, पवित्र काय अधिपती? हा, पवित्र म्हणजे पवित्रच आहे ते. कसं आहे तुम्हाला माहित आहे, आमच्यासाठी या घरात आंबाबाई, आमच्या आईसाहेबांनी, तुम्ही 3 गोष्टी पवित्र आहेत. तुम्ही आणि आईसाहेबांनी काय बी केलेलं असलं तर आम्हाला पवित्रच वाटतं. असं पवित्र घेतला वय. बरोबर. मस्का लावताय मला. साखरेपेक्षा गोड बोलताय आज. ज्या हाताने एवढी गोड पोळी बनवली त्या हाताचं जरा कौतुक कर दे. आमच्या पवित्र ओठांनी तुमच्या पवित्र हातांना आलिंगन दिलं राणी सरकार. खरंच की तुम्ही का नाही आमच्या घरच्या अन्नपूर्णा आहे. सभास, या अन्नपूर्णेचा आशीर्वाद असाच दे. तथास्तु. कोण आहेस तू? अधिपती, अय अधिपती, हार ध्यान कुठे तुझं? अरे जिओ की थंडगार झालं समज. थांब, तुझ्यासाठी गरम गरम पुरणपोळी आणते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.